आज त्याने मला रडवलं. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी व्लॉग मध्ये. सोफ्याचे कव्हर, कुशन कव्हर सर्व काही धुवून काढले होते आणि मग ते वाळेपर्यंत मी इकडे सोफ्याची पोझिशन चेंज केली, कारण खूप बोर झालं होतं मला तेच लोकेशन. त्यामुळे मग हे असं ठेवलं होतं आणि झाडांना पण मग सर्व क्लीन करून घेतलं. त्याच्यावर धूळ खूप झाली होती. नंतर सर्व झाडांना इकडे पाणी दिलं. तसं मी 2-3 दिवसातून एकदा पाणी देते, पण सध्या काय माहिती कसं काय झाड खूप लवकर सुकतायत, त्यामुळे मग पाणी द्यावं लागलं. आणि इकडे भाऊ थोडस त्याचं इलेक्ट्रिशियनचं काम करत होता. माझ्या त्या निऑनच्या फ्रेमची पिन खराब झाली होती, ती बसवली आणि तोपर्यंत हे सर्व कव्हर वाळले होते. मग आम्ही दोघांनी मिळून ते सर्व लावले. त्यानंतर मला एक शूट करायचा होता, त्यासाठी मी मग इकडे रेडी झाले. सर्व शूट वगैरे कम्प्लीट झाला आणि इकडे बहीण माझी थोडस केस नीट करून देत होती. नंतर मग इकडचे पण कव्हर वाळले होते, ते पण नीट सेट केले आणि परत जे काही रेडी झाले होते ते सर्व रिमूव्ह केलं. आणि किती छान सूर्यप्रकाश पडला होता. सर्व काही मी शूट केलं आणि जेव्हा एडिटिंगची वेळ आली तेव्हा पाहिलं तर काय, माईक कनेक्ट केल्यामुळे माझा आवाजच त्यात रेकॉर्ड झाला नाही. त्यामुळे मला एवढा जास्त राग आला आणि मला त्रास पण होत होता, कारण मी खूप मेहनत करून ते सर्व काही शूट केलं होतं. पण शेवटी मला आता ते सर्व परत शूट करावं लागणार आहे. एक तर दिवसभर जॉबचं टेन्शन असतं आणि त्यात हे असं झालं की पूर्ण दिवसाची वाट लागते आणि शेवटी काही ऑप्शन पण राहत नाही, कारण स्वतःच 2-2 फील्ड चूज केल्यात. जॉब पण करायचा आणि कॉन्टेंट क्रिएशन पण करायचंय म्हणल्यावर सर्व काही तर मॅनेज करावंच लागणार आहे. पण माईकने आज मला खरंच खूप जास्त रडवलंय.